नमस्कार, मी गीता. गीता फॅशन लाईफ चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर सकाळची माझी घरातली कामं अशी उरकलेली आहेत. साफसफाई झाली आहे सगळी घरातली. इकडे दिवाबत्ती पण करून घेतलेली आहे. कपडे बाहेर सुकत घातले. मी कॅमेरा हे करते. तर अशा पद्धतीने इस्त्री करून मी इथे ब्लाऊज लावत असते. हे मग कस्टमर येऊन घेऊन जात असतं. या डब्यामध्ये मी सेफमध्ये आलेलं काम ठेवत असते कस्टमरचं, आणि मग स्टेप बाय स्टेप जसं त्यांचं कामाचा दिवस असेल तसं ब्लाऊज शिवून देत असते. इथं माझे सगळे दोरे वगैरे आहेत, अस्तर, फ्युजिंग पेपर असे ठेवलेले असतात. आणि आतलं घर पण दाखवते तुम्हाला. घर माझं खूप छोटे आहे, पण या पद्धतीने मी असे अरेंजमेंट केलेली आहे घराची. आणि इथं माझे टॉवेल आतमध्येच टाकत असते आमच्या चौघांची सुकत. हा आमचा जिना आहे. इथून असा वरती वरच्या घरात जातो. वरती पण आमचा आहे, बेडरूम आहे वरच्या घरात. या पद्धतीने घरातली सगळी कामं मी आवरून घेतलेत. किचन बिचन, भांडी वगैरे सगळी साफसफाई केली. या साईडला खिडकी आहे आमची किचनची. वरती पण पसारा आहे. घरात माझ्या सामान खूप आहे आणि घर कमी आहे, म्हणजे छोटे. तर असो, किचनमधून बाहेर आले की लगेच ही रूम आहे आणि त्याच रूममध्ये मी ही सगळी अरेंजमेंट केली आहे. भविष्यात घेऊ मोठं घर. ही मी नवीन मशीन घेतली सिंगरची मस्त. तर आपला गीता फॅशन हा एक चॅनल आहे, त्याच्यावर मी सगळे ब्लाऊजचे स्टिचिंग कटिंगचे व्हिडिओ टाकत असते. लाईव्ह पण शिकवत असते. शिवाय मी यूट्यूबवरच्या लोकांना गुगल मीटवर माझा क्लास पण घेत असते ब्लाऊज स्टिचिंग कटिंगचा. आणि या पद्धतीने आमच्या घरात टी व्ही आहे असा. इथे आरसा आहे. आणि हा माझा खूप लहानपणीचा फोटो आहे. खराब झाला आहे, तो मला बघायचा आहे नवीन करून भेटतो आहे का. पण खूप लहानपणीचा फोटो आहे. आई आणि मी गणपतीच्या पुढे फोटो काढलेले आहे. आणि इथे आमचा माऊ आहे, जो आता स्वर्गवासी झालेला आहे. पण खूप सुंदर आणि छान असा माऊ आमचा होता. खूप लळा होता आम्हाला त्याचा. आणि शहाणा पण खूप होता. कधीच कुठे त्याने घरामध्ये शी किंवा शिव केली नाही. बाथरूममध्येच जाऊन तो शिव करायचा. आणि अंघोळ जर कोण करत असेल तर ओरडून बाहेर यायला लावायचा की मला शीला जायचं आहे, शिवला जायचं आहे म्हणून. एवढा छान आणि सुंदर क्यूट आमचा बॉय होता हा, असा सुंदर. तर चला तुम्हाला पुढचं पण दाखवते मी. इथं विठुरायाची मूर्ती आहे. आणि ही बैलजोडी मी 2 घेतल्या त्या, पण एकाचे शिंग तुटल्यामुळं मी ते विसर्जन केला नंदी, आणि एक ठेवला आहे. नंतर इथं आमचे मासे आहेत सगळे, दिसत आहेत की नाही तुम्हाला. आता बघा शांत झालेत, खाऊन पिऊन आराम करतायत ते. चला मग मी क्लास घेताना पण थोडंसं शूटिंग दाखवते तुम्हाला, कसा मी क्लास घेते. मी ब्लाऊज शिवत होते, पण बऱ्याच छोट्या छोट्या मिस्टेक्स होत होत्या. त्यामुळे चुन्या येणं किंवा खांदे पडणं या गोष्टी मला सफर करायला लागल्या. जेव्हा मी क्लास जॉईन केला तेव्हा थोडंसं माझ्या मनात डाऊट होता की मी स्वतः शिवते, स्वतः अनुभव घेते, तर क्लास लावणं योग्य होईल का. कारण मी स्वतः जर शिवते तर मग मला असं वेगळं काय भेटणार आहे कोणत्या क्लासमध्ये, आणि तेही ऑनलाईन. ऑनलाईनच्या अगेन्स्टच होते मी त्याबद्दल. पण मग मी म्हटलं ठीक आहे, ठरवलं, म्हटलं बघूया घरी बसून जर करता येत असेल तर काय हरकत आहे थोडंसं बघा. म्हणून मग मी गीता मॅडमशी कॉन्टॅक्ट केलं आणि ॲडमिशन घेतलं. पहिल्या दिवसापासूनच मला जो फरक जाणवला तो आश्चर्यकारक होता. कारण पहिल्या दिवशीच मॅडमने जरा घ्यायला सुरुवात केली की खांदे का उतरतात आणि त्याच्यासाठी आपण कसे हे करायचंय, खांद्याचे उतार कसे द्यायचे किंवा त्याच्यातून किती कमी करायचे. स्टेप बाय स्टेप जेव्हा त्या सांगत गेल्या तेव्हा मला त्या छोट्या छोट्या ज्या मिस्टेक्स होत्या त्या लक्षात आले आणि मी त्याप्रमाणे ब्लाऊज शिवूनही पाहिला. नंतर ब्लाऊज कसा बसला, परफेक्ट मोंढा कसा काढायचा आणि राऊंड पॉइंटच्या खाली राऊंड घेणं का महत्वाचं आहे हे मला. तर या कामाच्या सगळ्या गर्दीतून, कस्टमरच्या कामाच्या गर्दीतून माझ्या लेकीचे ड्रेस जवळजवळ 2 महिने झाले येऊन पडलेत, पण त्यांना शिवायलाच वेळ भेटत नाहीये. तर म्हटलं मधून मधून एक एक तरी आपण शिवून द्यावा तिला. एक टॉप किंवा एक पॅन्ट असं तरी मधनं मधनं काढावं म्हणून
घेतलंय. तर एक टॉप शिवलाय, त्याला जवळजवळ 15 दिवस झाले, त्याची पॅन्टच शिवायची राहिली. हा 1 महिना झाला सांगते ते सोडून, 1 महिना झाला पण पॅन्ट शिवायची राहिली. तर आता मी ती पॅन्ट शिवते. काय असंच असतं, घरचं काम असलं की वेळ भेटत नाही. टेलर ब्लाऊज शिवायला वेळ नसतो, तसंच स्वतःच्या घरातले पण कपडे शिवायला वेळ नसतो. तर चला मग आज वेळ काढलाय, फक्त पॅन्ट शिवून देणार आहे तिची. कसली पाहिजे ग पॅन्ट? सिगार पॅन्ट पाहिजे तिला. तर ती कटिंग करणार आहे मी, आणि पहिले अगोदर ह्याला प्रेस करून घेणार आहे व्यवस्थित छान, आणि मग कटिंग करणार आहे. दाखवते मी तुम्हाला, थोडं थोडं दाखवते, आणि मग फायनल तिने अंगात घातल्यावर पॅन्ट दाखवते. वन दीदीने हा जो टॉप घातलेला आहे अंगात, तोच 1 महिन्यापूर्वी शिवलेला होता, आणि त्याच्यावरची ही पॅन्ट राहिली होती. ती आता मी तुम्हाला कटिंग करून स्टिच करून दाखवली. पण त्यावेळी तिला उभा राहून तो पॅन्टचा व्हिडिओ घ्यायचाच विसरले. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.